नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत पालक सभा अहवाल 2 मिनिटात तयार कसा करायचा. तर पालक सभा म्हणजे काय? ती का घेतली जाते आणि तिचा अहवाल का लिहावा लागतो? तसेच आपल्या scoop.ai.com वेबसाईट सारख्या वेबसाईटवरून पालक सभा अहवाल तयार कसा करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे आणि Chrome ब्राउझर आपल्याला सर्च करायचं आहे scoop.ai.com. तर त्यासाठी आपल्याला इथे मी तुम्हाला टाइप करून दाखवतो. तुम्ही तसं टाइप करा. SKOOKAI.com आणि तुम्हाला एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर जाणार आहात. जर तुम्ही लॉग इन केलं असेल, तुम्ही त्या आपल्या वेबसाईटवर जाणार आहात. जर लॉग इन केलेलं नसेल, तर लॉग इन कसे करायचे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणार आहे. त्या लिंकवर वरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता आपण काय करूया स्कूक अहवाल लेखन याच्यावर क्लिक करूया. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते टेम्प्लेट्स दिसतील. दैनंदिन डायरी, साप्ताहिक अहवाल, मासिक अहवाल, गृहभेट अहवाल असे सगळे अहवाल दिसतील. त्यामध्ये तुम्हाला इथे एक पालक सभा अहवाल दिसेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. तर आता पालक सभा म्हणजे शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यामधील संवादाची एक महत्त्वाची बैठक असते. या सभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वर्तन, अभ्यासातील अडचणी आणि शाळेचे विविध उपक्रम याबद्दल चर्चा केली जाते. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर ही जी सगळी माहिती आहे, ही माहिती तुम्हाला ऑलरेडी भरून ठेवायची आहे. कारण ती माहिती जर तुम्ही पालक सभा जेव्हा तुमची होते, तेव्हा तुमच्याकडे ही सगळी माहिती तुमच्याकडे असते. बैठकीचा दिनांक, वेळ, स्थळ, अध्यक्ष कोण होतं, उपस्थिती पालकांची संख्या किती होती, उपस्थित शिक्षक किती होते, ही सर्व माहिती तुमच्याकडे अवेलेबल असते. ती माहिती तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथे कॉपी पेस्ट करता येईल. मोबाईलवर पण सेम असेच दिसणार आहे. जसे मी आत्ता लॅपटॉपवर तुम्हाला करून दाखवत आहे. सेम ही माहिती मी आधीच भरून ठेवलेली आहे. ती माहिती तुम्हाला आता इथे फक्त कॉपी पेस्ट करायची आहे. तर आपण आता बघूया, की आता हे तुम्हाला जर इंग्लिशमध्ये रिपोर्ट बनवायचा असेल, अहवाल बनवायचा असेल, इंग्लिशवर क्लिक केलं की ते सगळं इंग्लिशमध्ये तुम्हाला करता येणार आहे. जर तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर हे तुम्हाला सगळं मराठीमध्ये दिसणार आहे. तर आता आपण मराठीमध्ये करूया. तर त्यासाठी आपल्याला बैठकीचा दिनांक लिहायचा आहे. बैठकीचा दिनांक काय आहे तर 15/5/26 घेऊया आपण. 15/5/26 आता वेळ लिहायची. वेळ तुम्ही सकाळी, दुपार, संध्याकाळ कोणत्या टाईम लिहिता त्यानुसार तुम्ही ते लिहायचं आहे, की उदाहरणार्थ तुम्ही लिहिले सकाळी 11 वाजता. तर स्थळ काय आहे? तर शाळेचं सभागृह असेल किंवा तुम्ही शाळेचं नाव पण लिहू शकता. तर मी ते नाव लिहितो शाळेचं. हे तुम्ही ते टाइप पण करू शकता काही पण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. ते मी आता इथे तुम्हाला पेस्ट करून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला अध्यक्ष कोण होतं या पालक मीटिंगचा, तर शक्यतो पालक मीटिंगचा अध्यक्ष हा मुख्याध्यापकच असतो. तर मुख्याध्यापकाचं नाव तुम्ही ब्रॅकेटमध्ये मुख्याध्यापक असे मेन्शन केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला जसे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसे तुम्ही लिहू शकता. आता पालकांची उपस्थिती पालक संख्या किती आहे? तर मी ते लिहितो की 58 आणि उपस्थित शिक्षक किती होते? तर 8 करूया आपण. आणि त्यानंतर तुम्हाला कार्यसूची लिहायची. तुमच्या पालक मीटिंगची कार्यसूची काय होते ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर तुम्हाला आता मी ते ऑलरेडी 8 कार्यसूची लिहिलेलं आहे. तेच मी ते तुम्हाला कॉपी पेस्ट करतो. तुम्ही ते डायरेक्ट टाइप पण करू शकता. मोबाईलवरून करत असाल तर तुम्हाला मराठीमध्ये टाइप करायला इझी जाईल. जर तुम्ही लॅपटॉपवर करत असाल किंवा कॉम्प्युटरवर करत असाल तर तुम्हाला एका ठिकाणी लिहून ठेवावं लागणार आहे आणि ते तुम्हाला इथे फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. शाळेची शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थित राहण्याबाबत पालकांना सूचना देण्यात आल्या. हे सगळे तुम्हाला कार्यसूचीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर चर्चेचा सारांश. चर्चेचा सारांश काय होता तो पण तुम्ही लिहू शकता. तर मी ते कॉपी पेस्टच मारतो. माझ्याकडे ऑलरेडी ती सगळी माहिती आहे. त्यामुळे आपल्याला वेळ नको घालवायला. लगेच आपण ते करून टाकू. आता घेतलेला निर्णय तर तो त्या पालक मीटिंगमध्ये तुम्ही काय-काय निर्णय घेतले, ते निर्णय तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर समजा मी 5 निर्णय घेतले असतील, तर मी ते 5 निर्णय लिहिणार आहे. तर तुम्हाला दिसत आहे इथं 5 निर्णय तुम्हाला इथं टाइप केलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत. तर आता पालकांची नावे लिहायची. आता पालकांची नावं मी तर 5-6च घेतलेली आहेत. जास्त 58 पालकांची नावं जरी तुम्ही लिहिली, तर ती पूर्ण त्या अहवालामध्ये सगळ्यांची नावं, त्यांचं नातं काय त्यांच्या मुलाबरोबर, त्यांचे सिग्नेचर हे सगळं तुम्हाला लास्टला रिपोर्टमध्ये दिसणारच आहे.
ते तुम्हाला आधी जे इथं माहिती विचारली ती तुम्हाला माहिती इथं लिहायची आहे. तर सगळ्यांची नावं मी इथं टाकली. हे नावं मी रँडम घेतलेलं आहे. असं कुणाचंही नाव घ्यायचं म्हणून ते घेतलेलं नाही आणि ते टाकलेलं नाही. आणि नंतर आपल्याला पुढील बैठकीचा दिनांक घ्यायचा. तर पुढील बैठक आपली एक पुढच्या महिन्यात आपण धरून चालूया, की घेणार आहोत आपण. तर असे जूनमध्ये धरू आणि आपण किती 21 तारीख धरूया. तर 20/6/26 आपली पुढील बैठकीची तारीख आहे. आता इथे कॅमेरा आणि गॅलरी शक्यतो आता सगळ्यांकडे फोटो आधीच काढलेले असणार आहेत बैठकीचे. तर तुम्ही त्याचे त्याचे फोटो तुम्ही डायरेक्ट गॅलरीमधनं घेऊ शकता. तर तुम्ही गॅलरीवर क्लिक करा. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. डाउनलोड फोल्डरमध्ये एक मी फोल्डर क्रिएट केला. त्यामध्ये माझे सगळे फोटो आहेत. तर ते फोटो तुम्हाला सगळे ॲट अ टाईम एका टायमिंगला सिलेक्ट करायचे. ते कसं करायचं तर P1 वर क्लिक करा. नंतर तुम्हाला कंट्रोल प्रेस करून धरायचं आहे आणि नंतर सगळे जे फोटो आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. सगळे फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर मग कंट्रोल बटन सोडायचं आहे आणि मग तुम्हाला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला वेट करायचा आहे. ते फोटो तुम्हाला इथे सगळे खाली दिसणार आहेत. तुम्ही बघू शकता. हे फोटो डमी फोटो आहेत. असे कोणत्याही शाळेचे फोटो नाहीत. आणि ते फोटो मी ते अपलोड केलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला समजा तुम्हाला अजून काही मजकूर लिहायचा असेल, तर तुम्ही तो रेकॉर्ड सुरू करा याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तो मजकूर तुम्ही तिथे बोलू शकता आणि तो मेसेज एआय थ्रू ते लिहिला जाणार आहे. समजा आता मी तुम्हाला एक करून दाखवतो ते कसं होतं ते. वर क्लिक करा, ऑल दिस टाईमवर क्लिक करा. पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तुमचं बोलून झालं की ते तुम्हाला ते थांबवायचं आहे. ते झाल्यानंतर थोडा वेळ घेईल ते आणि तुम्हाला ते जे तुम्ही बोलला आहात तिथे, ते तुम्हाला खाली लिहून येईल. पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. आता कराचं जे आहे ते मला मी डिलीट करू शकतो किंवा इथं मी अजून मला काय टाइप करायचं असेल तरी मी इथे टाइप करू शकतो. मराठी, इंग्रजी काही पण टाइप करू शकतो. आणि नंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे फोटोच्या आशयानुसार कॅप्शन एआय व्हर्जन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे जे लिहिलेलं आहे हे तुम्ही ठेवू शकता, डिलीट करू शकता, जशी तुमची मर्जी. जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे तुम्ही करू शकता इथे. काही पण लिहू शकता पालक मीटिंगच्या संदर्भात. आणि नंतर तुम्हाला अहवाल तयार करा या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर ते काय करायला आता जे तुम्ही माहिती दिलेली आहे त्यानुसार ती माहिती ते ल घेणार आहे. त्याच्यानुसार त्याची रचना करणार आहे. त्याचा मुख्य कार्यक्रम काय होता, छायाचित्रे सगळे रीड करणार आहे आणि ते एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये देण्याचा ते अ, प्रयत्न करणार आहे किंवा त्यामध्ये ते देणार आहे आणि त्याचं फॉर्मॅट बनवणार आहे. तर पालक सभा घेण्यामागचे मुख्य उद्दिष्ट काय असते? तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना देणे, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय वाढवणे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा करणे व शाळेच्या उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग वाढवणे, हे पालक सभा घेण्यामागचे मुख्य उद्दिष्टे असतात. तर आता आपण बघू शकता, की आपण आता पुढच्या पेजवर आलो आहोत. त्याच्यावर आपल्याला शीर्षक म्हणजे तुमचं मेन हेडिंग आहे ते काय आहे तर पालक सभा अहवाल. तुमचं उपशीर्षकमध्ये त्यांनी दिनांक घेतलेला आहे 15 मे 2026 ओके. तर त्याच्यामध्ये आता पूर्ण सगळी माहिती लिहून आलेली आहे. तुम्ही परीक्षेत यादी, कार्यसूची तुम्ही जी लिहिली होती ते दिसत आहे तुम्हाला. चर्चामध्ये काय झालं तर ते लिहिलेलं आहे. निर्णय हे सगळं झाल्यानंतर वर्ग शिक्षकाचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव हे सगळं इथे लिहून आलेलं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला अंतिम करा आणि डाउनलोड करा याच्यावर क्लिक करायचं. एकदाच क्लिक करा. तर ते लोड व्हायला सुरुवात होईल. थोडा वेळ घेईल आणि नंतर तुम्हाला पुढं घेऊन जाईल. तर मित्रांनो, तर आता प्रश्न येतो, की पालक सभा अहवाल का लिहावा लागतो? तर पालक सभा झाल्यानंतर त्या बैठकीत काय चर्चा झाली, कोणते निर्णय घेण्यात आले, किती पालक उपस्थित होते आणि पुढील नियोजन काय आहे याची नोंद घेण्यासाठी हा अहवाल लिहिला जातो. तर आता आपण बघू शकता, की ह्या पेजवर आपल्याला आता पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी आले, वर्ड फाइल डाउनलोड करण्यासाठी आले. त्यांचा रिपोर्ट ऑलरेडी ते जनरेट झालेला आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, पी-डी-एफ डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या बटनावर एकदाच क्लिक केल्यानंतर तुमची ती पी-डी-एफ आहे ती डाउनलोड व्हायला सुरुवात होणार आहे. तर आता हा जो पालक सभेचा अहवाल असतो तो त्याचे फायदे काय आहेत? तर आपण त्याचे फायदे बघूयात, की शाळेकडे अधिकृत नोंद तयार होते. पुढील बैठकीसाठी माहिती उपयोगी उपयोगी पडते आणि शिक्षक विभागाला माहिती देता येते आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सोपे जाते व शाळेचे नियोजन व्यवस्थित राहते. तर हे आहेत पालक सभा अहवालाचे
फायदे. तर आता तुम्ही बघू शकता, की तुमचा जो पालक सभेचा जो रिपोर्ट आहे, तो असा रेड झालेला आहे. तुमच्या शाळेचं नाव इथं वर दिसत आहे, संस्थेचं नाव, परत शाळेचं नाव, एवढाच नंबर आहे. सगळं तुम्हाला इथं पालक सभेचा अहवाल असा प्रॉपर दिसत आहे आणि उपस्थित एकूण किती 58 आहेत. आता मी फक्त 6च पालकांची नावं दिली होती, त्यामुळे त्या 6च पालक दिसत आहेत. जर तुम्ही 58 पालकांची नावं दिली असती, तर त्याने 58 पालकांची नावं इथं लिहून तुम्हाला दिले असते. तर तुम्ही 58 पालकांची नावं देऊ शकता. आता इथे नातं त्यांचं तुम्ही पेनाने लिहा आणि त्यात त्यांची स्वाक्षरी घेऊ शकता इथे. त्यानंतर तुम्हाला त्यांनी कार्यसूची जी तुम्ही लिहिली होती, ती पूर्ण कार्यसूची तुम्हाला इथे लिहून आलेली आहे. चर्चेत काय मुद्दे झाले ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये निर्णय पण ते त्यांनी 5 निर्णय ते असे हायलाइट केलेले आहेत आणि जे तुम्ही बैठकीचे छायाचित्र जे पाठवले होते, म्हणजे अपलोड केले होते, ते छायाचित्र पण तुम्हाला इथे दिसत आहे. आणि नंतर लास्ट पेजवर तुमचं वर्ग शिक्षकाची सही आणि मुख्याध्यापकाची सही येणार आहे, दिनांक येणार आहे, स्थळ कोणतं आहे ते येणार आहे आणि हे सर्व तुम्हाला एका पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये मिळालेलं आहे. तर हे तुम्ही याची प्रिंट काढू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील, तुम्हाला असा पाहिजे अहवाल किंवा त्याच्यामध्ये असे चेंजेस पाहिजे, ते हे शाळेचं नाव सेंटरला दिसलं पाहिजे किंवा कुठे दिसलं पाहिजे, शाळेचा लोगो दिसला पाहिजे की नाही पाहिजे. जर तुमच्या काही अजून रिक्वायरमेंट असतील, तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर किंवा आता आम्ही आता एक WhatsAppचं एक बटन इथे केलेलं आहे चालू. त्या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला WhatsAppवर मेसेज करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला जी काही हेल्प हवी असेल किंवा मदत हवी असेल, ती मदत तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. तर आता तुम्ही बघितलंच आहात, की काही सेकंदातच तुमचा सुंदर आणि व्यवस्थित पालक सभा अहवाल तयार झालेला आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा शैक्षणिक माहितीकरता आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पुन्हा लवकरच भेटू मित्रांनो. धन्यवाद.